नमस्कार मैत्रिणींनो, यूट्यूबवरील माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत. आज मी बनवते, आज रामनवमी ना, तर मी आज गुरुवार आहे, तर स्वामींसाठी आज गोड नैवेद्यासाठी शिरा बनवते. तर इथे 1 वाटी मी रवा घेतला आहे. थोडंसं तेल घालून आधी रवा छान भाजून घेते. थोडंसंच घातलं आहे तेल आधी. रवा छान भाजला आहे. आता इथे घालते मी अर्धा दूध अर्धा पाणी. नमस्कार मैत्रिणींनो, यूट्यूबवरील माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत. इथे घेतलं आहे मी 1 वाटी रवा आणि थोडंसं तेल घालून छानपैकी भाजून घेतलं. थोडा भाजून झाल्यावर ह्याच्यामध्ये मी अर्धा दूध आणि अर्धा पाणी ॲड केलं. व्हिडिओ माझा मध्येच कट झाला म्हणून मी पुन्हा सुरुवात केली. तर मग चला मी शिरा कसा बनवते तुम्हाला दाखवते. तर आता ह्याच्यामध्ये जवळून दाखवते तुम्हाला. आता इथे मी घालते साखर. साखर छान ढवळून घेते. घेतलं आहे थोड्याशा तुरटी. हे मी छान धुवून का घेते, आपण जेव्हा घरगुती करतो तेव्हा उन्हामध्ये वाळवून घेतो तेव्हा धूळ बसलेली असते. तर मी हे प्लेट धुवून घेते आणि रव्यामध्ये ॲड करणार. तुम्ही काय म्हणता, माझ्या तोंडामध्ये रवाच बसलेला आहे तर मी रवाच बोलत असते सारखी. आपण जो तयार करतो त्याला शिरा म्हणतात ना. तर मग आता या माझ्या छोटी धुवून झाल्या आहेत तर मी हे ॲड करते याच्यामध्ये. आणि 1 चमचा वेलची पावडर, छोटा वेलची पावडर 1 चमचा ॲड करते आणि छान ढवळून घेते. आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवून देते. 1-2 मिनटं झाली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. रवा छान शिजला आहे. आता मी इथे ॲड करणार आहे तूप. ते माझ्याकडे अमूलचं तूप आहे तर मी 2-3 चमचे याच्यामध्ये ॲड करते. दोन चमचे घातलं तरी छान, त्याला नंतर घालते मी त्यामुळे लागेल आहे त्याला. आणि छान पुन्हा ढवळून घेते. मित्रमैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो एक कमेंट करा, लाईक द्या. स्वामींच्या प्रसादासाठी शिरा बनवला आहे मी. थोडा जरी आवडला व्हिडिओ तरी एक लाईक द्यायला विसरू नका. चला आता इथे माझा शिरा तयार आहे. आता मी स्वामींना नैवेद्य दाखवते. फक्त थोडा वेळ उतर ठेवला गॅसवर, नंतर उतरून ठेवला. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.